कोणीही जागेवरून हलायचं नाही. जान्हवी, काय चाललंय तुझं? काय हवंय का तुला? नाही मॅडम, काही नको. मग सारखी मागे वळून का बघतेस? नाही, काही नाही, सॉरी. का आला नसेल विश्वा? तो काय आता पेपर्सचं टाइम टेबल पण विसरलाय का? नाही, असं कसं होईल? त्याला परीक्षा लक्षात नाही असं शक्यच नाही. पण मग तरी का आला नाहीये हा मॅड पेपरला? जानू, मला ना तुझ्याशी एक बोलायचं आहे. बोल ना. बघ जानू, आता तू फक्त 3 तास एक्झाम हॉलमध्ये होतीस. म्हणजे मला माहित होतं की तू माझ्यापासून फक्त काही मीटर्सवरच आहेस आणि मला परत भेटणार आहेस. पण तरी मी तुला खूप मिस केलं. आणि आता तू माहेरी राहायला जायचं म्हणतेस. आपल्यापासून 2 तासाचं अंतर, किती दिवस किती रात्र. मग जानू, मी तुला खूप मिस करेन यार. म्हणजे आय नो आतापर्यंत मी एकटा राहिलोय, पण तेव्हा मला तुझ्यासोबत राहायचं सुखच माहीत नव्हतं. जानू, मी काय म्हणतो, तू आपल्या घरी हवा तेवढा अभ्यास कर ना. हे बघ, मी तुझ्याशी काही बोलणार नाही, एकदम म्हणजे शांत बसून राहीन, तुला फक्त बघत राहीन, ओके? पण निदान तू माझ्या डोळ्यासमोर तरी असशील. जयंत, म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर पार्टीची स्वप्न रंगवणाऱ्या पुरुषांच्या जमान्यात हा इतका रोमॅन्टिक नवरा मला कसा काय मिळाला? मागच्या जन्मी तू खूप काही पुण्य केलं असणार आहेस. बट द पॉइंट इज, नको ना जाऊस जानू. जानू, आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं असेल. मला तसं नव्हतं करायचं. एक काम कर, तू जा. आय कॅन अंडरस्टँड. तू जा. तुला आधीपासून तिथलीच सवय आहे ना, बोलायला माणसं आहेत. आणि आई हवं नको ते खायला बनवून देऊ शकते तुझ्यासाठी. इथे काय, मी एकटाच आहे तुझ्याशी बोलायला. आणि माझ्या हाताला आईच्या हातची चव कशी येणार ना? इट्स ओके, मी करेन मॅनेज. तू जा. नाही जयंत, मला तुला असं एकट्याला सोडून जायचं नाहीये. अगं, सवय आहे मला. इतकी वर्ष मी एकटा राहिलोय, आणखीन काही दिवस, है ना? नाही, नको तसं. आपण आपल्या घरी जाऊयात. मी सांगते आईला काय ते. जानू, असं नको करूस. आता आईंना वाईट वाटेल. जयंत, मी बोलते आईशी. माझा फोन दे. हॅलो. हाय काय ग, कसा गेला पेपर? आई, पेपर खूप सोपा होता ग. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती मला. आणि तुला माहितीये, माझा पेपर ना 10 मिनिटं आधीच झाला होता. इतकं भारी वाटलं ना मला. अगं हो, येतेच ना इथे, पटकन ये, समोरासमोर गप्पा मारू. ये लवकर, सगळे इतकी वाट पाहतायत तुझी. आई आई ऐक ना, ते ग बोल ना. आई आई अगं, मला नाही जमणार यायला. का ग? जावई बाबू नाही म्हणाले का? नाही ग. अगं, तो कशाला काय बोलेल? उलट तो तर मला म्हणतोय की तू जा आईकडे. मग? आणि खरं सांगू का, मलाही तिथे खूप यावंसं वाटतंय. पण आई, जयंतला असं एकट्याला सोडून येणं मला नाही पटत आहे. तुला कळतंय ना आई, मी घरूनच परीक्षेला जात जाईन. आणि जयंत आहे की, तो मला सोडायला आणि न्यायला येत जाईल. बर, परीक्षा संपल्यावर यायला मिळेल का बघ. आलीस तर बरं वाटेल. हो. आणि हे बघ, बाय. तू ओके आहेस ना जानू? हो, मी ओके. निघूया.
झालं का जानूशी बोलणं? काय बोलली ती? कधी येते? कधी तिला एकदाची भेटेन असं झालंय बाई. तिला म्हणावं बाहेर काही खाऊ नको, तिच्या आवडीचं गोड वरण केलंय. भूक लागली नाहीये असेल. ती येत नाही नाही. का? ती म्हणाली की परीक्षेला ये जा ती तिच्या घरूनच करणार आहे. जावई बापूस तिला सोडणार आणणार आहेत. का? ती इथनच ये जा करणार होती ना पण पण आता नाही करणार आहे. नाही यायला जमणार आहे तिला. आई अहो तिच्या आवडीचं. आई जरा जास्तच नाराज झाल्यात वाटतं. आलात तुम्ही? तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. थांब थांब थांब. आधी मला सांग, तू इथे अशी का बसली होतीस आणि तुझा चेहरा असा का दिसतो? काय झालं? नाही काय झालंय?